नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. मी किरण वाघमोडे, एम-टेक ॲग्रीकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे आणि आता आपण पाहूयात की 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर राज्याकडे आता थोडेसे उत्तरेकडचे थंड वारे येत होते. ते कमकुवत झालेले आहेत. परिणामी आता थंडी पुन्हा एकदा कमी होईल. तापमान वाढ होते. फक्त पहाटेचं तापमान वाढणार नाही, तर दिवसाचं तापमान सुद्धा या येत्या काळात वाढेल. सध्या कोकणात तापमान वाढ पाहायला मिळते आणि थोडंसं पश्चिमेकडचे वारे सक्रिय झाल्यामुळे ही तापमान वाढ काही 1-2 दिवसासाठी थोडी कमी होईल. पण पुन्हा एकदा पूर्वेकडचे वारे वाहतील आणि कोकणात सुद्धा तापमान पुन्हा एकदा वाढेल. खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ होईल. उन्हाचा चटका वाढलेला पाहायला मिळेल. मुंबई, ठाणे, पालघरकडे सुद्धा येत्या काही दिवसात तापमान पुन्हा एकदा वाढेल. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे सुद्धा भाग असतील ते येत्या काही दिवसात या ठिकाणी सुद्धा तापमान वाढेल आणि राज्याच्या उत्तरेकडील भागात सुद्धा तापमानात वाढ ही येत्या 1-2 दिवसानंतर प्रकर्षाने जाणवेल किंवा तापमान बऱ्याच ठिकाणी 32° किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे आणि कोकणात हेच तापमान 37°च्या आसपास किंवा 36-37°च्या आसपासपर्यंत वाढण्याचा अंदाज सध्या दिसतोय आणि किनारपट्टीला हेच तापमान 34° पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बाकी पावसाचं बोलायचं झालं तर सध्या तरी पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल नाहीये. राज्यात वातावरण कोरडे राहील. बाकी फेब्रुवारीच्या शेवटी जर काही वातावरणात बदल झाले, तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईलच. त्यासोबतच लवकरच मान्सूनबाबतचा अजून एक ताजा अहवाल किंवा ताजे अपडेट आपण आपल्या किरण वाघमारे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओ नक्की पहा.